नमस्कार. साराच क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण डेली यूजमधली 6व्या नंबरची रांगोळी शिकणार आहोत. ती आहे कासवाची. तर त्यासाठी मी हे 2 कलरचे मोती घेतले. ते आहेत 5 नंबरचे. 30 नंबरचा तंगूस आहे. वायर कट करण्यासाठी कात्री आहे, सुई आहे. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेलं आहे. काल मला एका सबस्क्रायबरनी विचारलं की मॅडम तुम्ही वायर किती घेतात? तर वायर मी 1 मीटर तरी असते, कारण जास्ती खूप जर घेतलं तर त्याच्या गाठी पडायला सुरुवात होतं. ते नीट प्रॉपर ओढल्या गेलं पाहिजे. ज्याला प्रॅक्टिस आहे ते जास्तीचं वायर घेऊन करू शकतो, पण माझ्या ना बऱ्याचदा गाठी पडतात. त्याच्यामुळे मी शक्यतो 1 मीटर असं मोजून नाही घेत, पण एक अंदाजाने तेवढं वायर घेते आणि मग कामाला सुरुवात करते. तर आपण आता हे कासव करायला सुरुवात करूया. सुरुवातीला कलरचे 6 मोती वापरायचे आहेत. आणि त्याचा षटकोन करायचा आहे. आता मी इथे गाठ मारलेली नाही, तर आता मी गाठ मारून घेणार आहे. गाठ मारल्यानंतर एक 2-3 मोत्यांमधनं सुई मी फिरवून घेणार आहे. आता इथे प्रत्येक मोत्यावर आपल्याला षटकोन करायचा आहे. तर तो षटकोन करण्यासाठी 2 क्रीम कलरचे मोती, एक कलरचा मोती आणि परत 2 क्रीम कलरचे मोती, असे 5 मोती घालायचे आहेत. आता सुई ह्या एकाच मोत्यातनं काढून घ्यायची आणि नंतर पुढच्या एका मोत्यातनं परत काढून घ्यायची. असं दिसेल. आता इथे 2 मोती क्रीम कलरचे, एक कलरचा मोती आणि एक क्रीम कलरचा मोती, असे 4 मोती घालायचे. कारण आपल्याकडे 2 मोती तयार आहेत, हा खालचा आणि हा. ह्या 2 मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची. नंतर पुढच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. सेम ह्याच पद्धतीने शेवटपर्यंत मी करून घेते आणि नंतर तुम्हाला कसं करायचं ते सांगते. हे बघा, इथे शेवटचा षटकोन चालू आहे. तर खालच्या 2 मोत्यांमधनं मी सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. आता इथे शेवटचा षटकोन करायचा आहे म्हणून आपल्याला 3च मोती लागणार आहेत. त्यात मी एक क्रीम कलरचा, एक कलरचा आणि क्रीम कलरचा, असे 3 मोती घेतले. आणि त्या सुई अशी ह्या 3 मोत्यातमध्ये मी फिरवून घेणार आहे. आणि आता ह्या वरच्या एका क्रीममधनं बाहेर काढायची. आता इथे आपल्याला मध्ये 4च मोती लागणार आहेत. तर 4 मोत्यांमध्ये पहिला कलरचा मोती आहे, मग 2 क्रीम कलर आणि परत कलरचा मोती आहे. मी इथे चॉकलेटी घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीने कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. आता ह्या 2 मोत्यांमधून आणि अजून एक पुढच्या कॉर्नरच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता कॉर्नरला आल्यानंतर आपल्याला पूर्ण 4ही मोती हे चॉकलेटी कलरचे घालायचे आहेत. आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आणि आता परत ह्या पुढच्या 2 क्रीममधनं
आता इथे आपल्याला एक कलरचा मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती असे 3 मोती घालायचे आणि हा साईडचा चॉकलेटी आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. त्यासोबत मी अजून एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे. परत कॉर्नरला असल्यामुळे 4 मोती हे चॉकलेटी कलरचे घालायचे. ह्या 2 मोत्यातून आणि अजून मी पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला ही लाईन पूर्ण करायची. आता आधी इथे एक चॉकलेटी मोती येणार आहे आणि 2 क्रीम कलरचे मोती येणार आहेत. ह्या 3 मोत्यातनं आणि खालच्या एका मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे. आता परत इथे कॉर्नरला असल्यामुळे 4 चॉकलेटी कलरचे मोती घालायचे आणि ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. मी अजून पुढच्या 2 मोत्यांमधनं काढून घेणार आहे. ह्याच पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तो मी करून घेते आणि तुम्हाला पुढची लाईन कशी करायची ते सांगते. इथे शेवटचा षटकोन येणार आहे. तर आधी ह्या खालचा मोती आणि साईडच्या मोत्यातनं मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. परत 3 मोती हे रंगीत मोती घ्यायचे आणि हा षटकोन पूर्ण करायचा आहे. ह्या षटकोनातली 3 मोती आणि अजून एका क्रीम कलरच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे. आता इथे आपल्याला सगळा क्रीम कलरचा वापर करायचा आहे शेवटच्या लाईनीसाठी. आता आपण मधल्या भागात आहोत म्हणून आपल्याला हे 2 मोत्यांवर विणकाम करायचं आहे. तर षटकोनासाठी आपल्याकडे हे 2 मोती तयार आहेत. मी 4 क्रीम कलरचे मोती घातलेत आणि हा षटकोन पूर्ण करते. आता परत पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई काढायची. इथे 3 मोती क्रीम कलरचे घालायचे. आता कॉर्नरला असल्यामुळे 4 मोती लागणार आहेत कारण आपल्याकडे हे 2 मोती तयार आहेत. परत 3 मोती क्रीम कलरचे. मी षटकोनातल्या 2 मोत्यातनं आणि पुढच्या 2 मोत्यांमधनं एकदम सुई काढते. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तसं करा, नाहीतर 2-2 मोत्यांमधनं सुई काढत राहा. आता कॉर्नरला असल्यामुळे 4 मोती घालायचे. सेम पद्धतीने ही लाईन पूर्ण करायची. मी ती करून घेते आणि नंतर काय करायचे ते सांगते. हे बघा, आता इथे शेवटचा षटकोन करायचे. त्यासाठी आपल्याकडे हे 3 मोती तयार आहेत. मी आधी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे आणि इथे 3 मोती घालून तो षटकोन पूर्ण करणार आहे आणि सुई अशी वरच्या साईडने बाहेर काढून घ्यायची. हे बघा, षटकोनावर आपले 6 भाग तयार आहे. तर एका ठिकाणी आपल्याला तोंड करायचं आहे, मग 2 पाय करायचे आहेत, मग शेपूट करायची आणि मग परत 2 पाय करायचे आहेत. तर आपल्याला ह्या 6-8 मोत्यांमधला सेंटर घ्यायचा आहे. तर आपण इकडचे 3 सोडणार आहेत, इकडचे 3 सोडणार आहेत आणि मधल्या ह्या 2वर आपल्याला काम करायचं आहे. हे बघा, इथे व्हाईट मोत्यांचा जो त्रिकोण दिसतोय छोटा, तर ह्या 2 मोत्यांवर आपल्याला काम करायचं आहे.
सुई माझी इथे मध्ये निघाली आहे, तर मी अजून ह्या 3 मोत्यांमधनं सुई फिरवून घेणार आहे. एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं की आपण बरोबर 3-3 सोडलेले आहेत का. हे बघा, साईडचे 3, हे 3 आपल्याला ह्या 2वर विणकाम करायचं आहे. आता इथे आधी आपल्याला एक क्रीम कलरने षटकोन विणायचं आहे. तर 4 मोती घालायचे आणि ह्या खालच्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. आणि आता परत वरच्या साईडने जायचं आपल्याला. तर 1 आणि ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 1 वर 2 षटकोन करायचे आहेत. तर मग आपल्याला सुरुवातीला 5 मोती लागणार आहेत क्रीम कलरचे. आता ह्या एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि षटकोन पूर्ण करायचं आहे. आता परत ह्या साईडच्या एका मोत्यातनं सुई काढायची. आता आपल्याला 4 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. आणि हा ह्या 2 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. आता सुई वरच्या साईडने न्यायची. तर 5 मोत्यातनं बाहेर काढायची. खालचे हे 2 साईडचे आणि हे वरची 3 मोती. आपल्याला ह्या 2 वर एक षटकोन करायचा. षटकोन नाही म्हणता येणार. आता इथे आपल्याला तोंडाचा आकार करायचा आहे. तर आपल्याला 5 मोती घालायचे आहेत. तर 5 मोत्यांमध्ये 2 क्रीम कलरचे मोती, 1 रंगीत मोती आणि 2 क्रीम कलरचे मोती, असे 5 मोती घालून हा वरचा आकार तयार करायचा आहे. हे बघा, हे झालं त्याचं तोंड. आता आपल्याला सेम सुई अशी फिरवत आणून ह्या मधल्या 2 मोत्यांवर काढायची आहे. तर सुई तुम्ही अशी सरळ अशी फिरवू शकता किंवा मधूनही क्रॉसमध्ये घेत काढायची बाहेर. ती दोरे व्यवस्थित ओढा. आता इथे परत आपल्याला त्या मधल्या 2 वर एक षटकोन करायचा आहे. परत सुई अशी ह्या 2 मोत्यांमधनं फिरवून बाहेर काढायची आहे. आता इथे परत आपल्याला 1 वर 2 षटकोन करायचे आहेत. तर आता मी 5 मोती क्रीम कलरचे घेतलेत. आधी ह्या एकाच मोत्यातनं सुई मी बाहेर काढणार आहे आणि परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपल्याकडे 2 मोती आहेत. तर आपल्याला 4 मोती दुसऱ्या षटकोनासाठी लागणार आहेत. हे 2 मोती घातलेत. अशा प्रकारचा आपल्याला पाय तयार करायचा आहे. तर पाय ह्या साईडला 1, इथे 1 आणि इथे 1 येणार आहे. तर मी हा दुसरा पाय करते आणि मग शेपूट कशी करायची ते तुम्हाला सांगते. सेम पद्धतीनेच सुई बाहेर काढत ह्या मधल्या 2 मोत्यांवर आणायची आहे. आता इथे बघा, आपल्याला शेपटी करायची आहे त्याची. इथे 6 मोती घालायचे आहेत. सहा मोती घालून पहिला 1 मोती सोडायचा आणि दुसऱ्या मोत्यातनं सुई अशी वरच्या साईडनी बाहेर काढायची आहे. आता परत आपल्याला 4 मोती क्रीम कलरचे घालायचे.
आणि ह्या साईडने सुई अशी बाहेर काढायची. बघा, हा शेपटीचा भाग झाला. आता परत इकडे सुई फिरवत नेऊन इथे एक पाय करायचा आणि नंतर दुसरा पाय इथे करायचा. तर मी हे दोन्ही पाय करून घेते आणि मग तुम्हाला पुढे काय करायचे ते सांगते. हे बघा, आपला इथे कासव तयार झालेला आहे. आता ह्या षटकोनांमध्ये कलरचे जे षटकोन आहेत त्यामध्ये जर तुम्हाला कलर बसवायचा असेल, म्हणजे वेगळा कलर बसवू शकता किंवा हाच जो आहे कलर तो तिथे लावू शकता. तर मी इथे ठेवून पाहते, मी हा क्रीम कलर घालणार आहे. आता तो कसा घालायचा ते मी तुम्हाला शिकवते. हे ऑप्शनल आहे, हे कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला असं जर कासव ठेवायचं असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता. पण मला ह्या कलरच्या मोत्यांमध्ये एक एक मोती लावायचा आहे. तर आपल्याला म्हणजे जवळ आहे त्या षटकोनातनं अशी फिरवून सुई काढून घ्यायची आहे. आता मी ह्या पायाजवळ हा होता किंवा हा होता, तर मी इथे वरच्या षटकोनातनं सुई बाहेर काढते. आता एक मोती घालायचा आहे. आता सुई बघा, षटकोनातनं ह्या मोत्यातनं बाहेर काढलेली मी ह्या. आता त्याच्या विरुद्ध अशी क्रॉसमध्ये बसवायची आहे सुई आणि इकडे ह्या मोत्यातनं फिरवून काढायची. आता परत ह्या पुढच्या दोन मोत्यांमधनं काढून या षटकोनातल्या एका मोत्यातनं सुई काढायची. आता परत इथे एक मोती घालायचा आहे क्रीम कलरचा आणि त्याच्या समोर पकडायचं आहे. म्हणजे तुम्ही इथे जर केलं तर त्याच्या समोरचा हा भाग येणार. म्हणजे 3-3 मोती सोडून असे फिक्स करायचे. तर आता मी इथून निघाले होते म्हणून अशी मी सरळ इकडनं ह्या मोत्यातनं काढणार आहे. तर हा एक तिसरा मोती मी बसवून दाखवते. आता सुई माझी इथे ह्या समोर इथनं आलेली आहे. तर त्याच्या समोरचा हा भाग आहे, तर त्या भागातनं मी सुई अशी फिरवून घेणार आहे. मी हे राहिलेले चारी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. माझे पूर्ण मध्ये मोती लावून झालेले. आता वायर कट करायचे आपल्याला गाठ मारून. गाठ मारल्यानंतर एक 3-4 मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आणि वायर कट करायचं. हे बघा, छानसं आपलं असं कासव तयार झालेलं आहे. हे डिझाईन जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की करा. जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.